महायोगी ब्रह्मचारी महाराष्ट्रातल्या तमाम 10 मानाच्या पालखी ज्यावेळेस आपापल्या स्थानांतून येऊन श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये येते अशा वेळेस विधान परिषदेचे नगरसेवकाचे आमदार आदरणीय बसवराज पाटील साहेब यांचा रद्द सत्कार आज पाटील परिवाराच्या वतीने विशेषतः अमृतनाना गिरीश पाटील यांच्या वतीने आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमास सत्याप्रती सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी, काही जण नशीब घेऊनच जन्माला येतात। आपल्याला एका तालुक्याचा जर अपघात झालं तर आपल्याला फार मोठं त्याचं महत्व वाटतं, पण आज जर पाटील साहेबांकडे बघितलं तर त्यांनी जो मतदारसंघ त्यांना मिळाला, ज्या मतदारसंघात नरेंद्रजी कोरगावकर असतील, अडसकरजी असतील, आदरणीय दिलीपरावजी असतील, सुरेशजी धस असतील, या ज्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीने याचं नेतृत्व केलं, त्याचं नेतृत्व करायचं भाग्य यावेळेस पाटील साहेबांना मिळालं। ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट आहे की एक आमदार आज आपल्याला मतदान करणं किंवा त्याच्या परिसरातील सगळे लोक आपल्याला मतदान करणं, यांना 18 आमदारांनी मतदान केलेलं आहे। खरोखर 18 आमदार आणि मला वाटते 3 खासदार असते, आपल्याला वाटते सहज घडतंय, हे सहज घडत नाही। याला तुम्ही जे स्टेजवर लावलेले फोटो बघता, पहिला फोटो आहे आदरणीय माधवराव पाटील पुरस्काराचा, दुसरा फोटो आहे निलंगेकर साहेबांचा, तिसरा फोटो आहे आदरणीय शिवराज पाटलांचा, चौथा फोटो आहे आदरणीय माधवरावजी पाटील सारोळकरांचा आणि शेवटचा फोटो आहे आदरणीय मल्लनाथजी महाराजांचा। या सगळ्यांनी माधवराव पाटील साहेब पुरुषकरांनी जे पुण्य केलं, पुण्य म्हणजे जे का रंजले गांजले असे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। कारण असं सांगतात एकनाथ महाराज एकदा आपल्या खांद्यावर कावड घेऊन रामेश्वरमला निघाले, महादेवाला पाणी घालण्यासाठी निघाले असताना महादेव आणि एक गाढव, पश्चिम द्वाराला एक गाढव कळवत होता, त्याच्यामध्ये एक फार झालं 100 मीटरचं अंतर असेल। मग एकनाथ महाराजांना असं वाटलं की देवाला तर आपण पाणी घालू, पण देवाला एक पाणी घालायच्या आधी आपण या गाढवाचा प्राण वाचवलं, या गाढवाचा प्राण आपण वाचवलं पाहिजे। मग त्यांच्या समवेतची सगळी मंडळी होती, ते म्हणले महाराज गाढव आहे, गाढवाचं प्राण वाचवण्यात काय, हा मेला तरी चालेल। त्यांनी सांगितलं तो गाढव जरी राहिला तरी गाढवाच्या अंगातले जेवढे काही गुण आहेत, आता गाढव वाळू आपल्या अंगावर घेऊन जाऊ किंवा एखादं ओझं आपल्या अंगावर घेऊन जाऊ एखाद्याचं काम परिपूर्ण करतो, आणि त्यामुळे आज आपण गाढवाचा प्राण
पाहिजे. मग त्यांना खूप लोकांनी विरोध केला. एकनाथ महाराजांनी ऐकलं नाही. एकनाथ महाराजांनी त्या गाढवाचा प्राण वाचवण्याचं काम केलं. तसं ही जी सगळी मंडळी आहे, आज आपण त्यांची फोटो लावलेली आहे, ही सगळी मंडळी ज्यावेळेस या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर ते एकच तुकोबारायचा आभार मानले होते. जे का रंजले रंजले त्याची मेघ आपुरे तोची साधू ओळखावा देव देतेची देव देते. म्हणून साधूची संगत म्हणजे समाजसेवा करत असताना माणसातला देव आपण जाणायला पाहिजे. आणि ते जाणायचं असलं तर आपल्याला या लोकांचा आदर्श तुम्हाला समोर आपल्याला ठेवावा लागतो. आज गिरीश पाटील आणि आता इथल्या नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही गैनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही नगरसेवक झालेलो. मी काही कोणाला मतदान करा म्हणून सांगितलं नाही. आणि माझ्याकडे कोणी पाया पडलं की मी आशीर्वाद देतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आशीर्वादाने निवडून आलो असं म्हणण्यापेक्षा तुमच्या नशिबात नगरसेवक पद होते म्हणून तुम्ही निवडून आलात असं म्हणलं तर बरोबर होणार आहे. प्रवीण, मोबाईल नंतर बघ, पहिले ऐक मी काय म्हणतोय ते. तुझ्या अंगात अजून कुठे गेलेले. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, प्रवीण एक गोष्ट झाली. 14 का 16 जेव्हा वाद पडला, 14 का 16 जेव्हा वाद पडला, पाटलांनी मला विचारलं काय करू, पुढे 16तून उभा टाका, सहज निवडून येतात. एवढा बोलतो, एवढं निश्चित बोललो. पण आशीर्वाद हा सगळ्यालाच आहे. म्हणजे पुन्हा अजून कोणीतरी काही अर्थ काढतील की महाराजांनी काहीतरी पैसे घेऊन पुन्हा अजून आशीर्वाद. कारण सरळ विचार करणारा सरळ विचार करतो, वाकडा विचार करणारा नेहमी वाकडा विचार करतो. पण एवढंच सांगतो, आता आपण नगरसेवक झालात, आपल्यावर जबाबदारी आहे, आपल्यावर जिम्मेदारी आहे. आणि आपण आदरणीय पाटील साहेबांसारख्या एक विचारवंताला आपण मतदान केलेलं आहे. आणि यासाठी आमच्या औसा तालुक्याला म्हणजे आदरणीय अभिमन्यू पवारजींनी बाकीच्या आमदारांनी खूप कष्ट घेतले, पण अभिमन्यू पवारजींनी तर केलंच केलं. मला आज असं वाटतंय की इथं आज आमदार साहेबांची चिरंजीव आणि परीक्षेची आमदार साहेब वडिलांपेक्षा सुद्धा मला जास्त कष्ट घेतले असं म्हटलं तर होणार. खूप परीक्षेतले कष्ट घेतले. त्यामुळे आता तुमच्यावर एक जबाबदारी वाढलेली आहे. आपण एकच करायचं. गणपती सारखे अनुभवी आहेत, तुझ्या देऊ काळे सारखे अनुभवी आहेत, यादवताई सारखे आहेत, प्रवीण सारखा तर चतुर आणि हुशार. काल आमदार साहेबांनी त्याचं कौतुक केलेलं ऐकलं आम्ही. ते तुम्ही रास्त कौतुक केलं त्याचं. आणि आज अशा या सगळ्या नगरसेवकांवर कुणी नगरसेवक असो, कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असो, त्याच्यावर एक जबाबदारी असते. आज आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीवर काम करतो. आम्ही सहअध्यक्ष म्हणून काम करत नाही, वारकऱ्याचा एक सेवक म्हणून काम करतो. आमच्यावर एक जिम्मेदारी आहे, आमच्यावर एक जबाबदारी आहे. मी जर चुकीचं जर वागलो तर तो दोष मला लागणार नाही, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला लागेल, इतकं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तसं तुम्हाला आज वागणं म्हणजे ज्या ज्या नगरसेवकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांची भिस्त तर आहेच आहे, पण त्या सगळ्या वर्गाची भिस्त तुमच्यावर आहे. गिरीश पाटील एक अनुभवी नगरसेवक आहेत आणि त्यांना त्याचा अनुभव चांगला आहे. निश्चितच मी असं सांगतो
विकासाची कामं इथं त्यांना सांगण्यापेक्षा आपण आमदार साहेबांची एकदा जर भेट घेऊन त्यांना जर सांगितलं, आता ताई सांगत होते काय असतं, शेतात गेल्यानंतर शेत काम सांगतं, तसं आमदाराला घेऊन गेल्यावर तिथली रस्ता काम सांगत. आणि म्हणून आपण आमदार साहेबांच्या समावेश इथली एखादी चांगली बैठक लावावी. आदरणीय बसवराज पाटील त्यांना विकासाची अनेक गोष्टी आज पाटील साहेबांनी अतिशय सुंदर अशा औषध तालुक्यात केले. आता संपूर्ण याच्यामध्ये त्यांचं एक मॉडेल जरी तयार करतील, कारण या तालुक्यात त्यांनाही खूप मोठी जबाबदारी जिम्मेदारी आहे. कारण या तालुक्याला आदरणीय दिलीपरावजी देशमुखांनी त्याचे आमदार राहिलेले आणि याच वेळेस त्यांना मंत्रिपद मिळालं हेही विचारून तुम्ही चालणार. याच मतदारसंघामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. दिलीपरावजींनी खूप जबाबदार, खूप जिम्मेदारीने काम केलं. नरेंद्र बोरगावकर तर आपल्या ह्याच्यातलेच होते आणि रमेश आपलं बाबूरावजी आरसकर यांचे माळकरीच होते. खंडे माळकरी होते, एकादशी होते, पंढरपूरचे माळकरी होते. आज अशांच्या ठिकाणी आपण नेतृत्व करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज पाटील घराण्याने मला सन्मान सत्काराचा योग दिला. आज त्यांनी सांगितलं की मला फोन आला त्यांचा सकाळी, मी रात्रभर झोपलो नाही, मी टेन्शन मध्ये. म्हणलं तुम्ही गादीवर तर झोपला असता, मी गादीवरही झोपलो नाही. तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन मला होतं, कारण एकीकडे जिम्मेदारी होती, जबाबदारी होती आणि एकीकडे कर्तव्य होतं. दोन्ही गोष्टी होती. पण आमच्या मागे पांडुरंग राहिल्यामुळे आज त्यांनी सांगितलं की काळजी करू नको, तेही काम कर आणि हेही काम कर. त्यामुळे दोन्हीकडचा एक योग आला. आज विशेषतः अमृत असेल, अमर असेल, संपूर्ण पाटील कुटुंबीय असेल, त्यांचे ज्येष्ठ बंधू पाटील साहेबांचे भाऊ, आज ही सगळी मंडळींनी मिळून अहोरात्र कष्ट घेतले. गिरीश पाटलांचे मेवणे शिवाजी असतील, त्यांचे अजून एक भाऊ संजय, हे दोघंही आज त्यांचे मेवणे इथं आवाजून उपस्थित आहेत. सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून दिले. पाटील साहेब, आता आपण काही गोष्टी पाटील साहेबांना शिकल्या पाहिजे. पहिली गोष्ट शिकली पाहिजे म्हणजे संयम कसा राखावा हे शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट कुठल्या वेळेस कोणता शब्द वापरायचा हे आपण शिकलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला नगरसेवकाचं पद जे मिळालंय हे पद विकासासाठी मिळालेलं आहे आणि पद उपभोगण्यासाठी मिळालेलं आहे हे त्यांच्या असं मला सांगतो. कारण आपण त्यांच्या, कारण ते माझ्याकडे नेहमी असतात, मी त्यांच्याकडे नेहमी असतो. कारण कुमारस्वामी महाविद्यालयाचं एक पद आपण काम करत असताना ते 4 पावलं पुढे गेलं तर मी 8 पावलं मागायला. कारण आपल्याला लोकांनी दिलेली जी जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, त्याच्यामध्ये कधीही आपण लोकांपासून चुकता कामा नये. लोकांशी आपण एकरूप झालं पाहिजे. ते तुम्ही नेहमी होतच असता. आणि आज तुमच्या परिवारानं ते हार पाहायला मी आज झाला लावलेला जेसीबीला पाटील आणि आज आपण होता परीक्षेचे होते, तर दोघांना तो हार पाहिला, आम्हाला इतका मोठा त्याचा आनंद झाला. त्याच्याही आनंदापेक्षा की गिरीश पाटलाच्या मुलाला जी ही कल्पना सुचली ती अतिशय स्तुत्य कल्पना सुचली. जेसीबी तर होतीच होती, पण जेसीबीच्या सोबत जो हार होता, तो हार एक अतिशय स्तुत्य हार होता असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ते हार तर फार जोरातच होता आणि हारापेक्षा
सगळेजण म्हणत होते की कार्यक्रम कुठं करावा, त्यांच्या घरात चर्चा चालू होती. चर्चा चालू असताना सगळे एक लोकांनी निर्णय घेतला की वार्डातच रामकृष्ण मंगल कार्यालयात करायचं, आणि आम्ही त्याला होकार याच्यासाठी दिला, कार्यालय नंतर पहिले रामकृष्ण, कार्यालय नंतर पहिले रामकृष्ण. आणि म्हणून आम्ही बाबा इथंच करा, एक दृष्ट लागेल असा कार्यक्रम पाटील कुटुंबियांच्या वतीनं केला. आणि तुम्ही सगळ्यांनी आज गिरीश पाटील असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांना आशीर्वाद दिला. ते निश्चितपणे चांगलं काम करतील. प्रवीण देऊ का ग्वाही? ग्वाही देऊ का? हा, गिरीश पाटील म्हणतात की मी इथं घरच घेतलेलं आहे आता वार्डात. अहो तुम्ही बोलू का? असं आज त्यांनी इथे कामासाठी घर घेतलेलं आहे, त्यांना काम करायची आवड आहे, ते निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतील. आज त्यांचे वडील आहेत शेषरावजी, आज इथं आवर्जून आलेले आहेत. त्यांचे मोठे भाऊ आहेत ना, आज त्यांचे मोठे भाऊ आहेत, त्यांचे दोन्ही मुलं आहेत की अमर पाटील आहेत आणि अमृत पाटील आहेत. या सगळ्या पाटील कुटुंबियांनी मिळून आज एक दृष्ट लागेल असा वेगळा कार्यक्रम केला. माझ्या हातून आज पाटलांचा सन्मान सत्कार करायचा जो योग दिला त्याबद्दल पाटील परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो आणि रजा घेतो. रामकृष्ण.